नमस्कार मंडळी, कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या YouTube चॅनलवर मी मंजुषा थवरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। सध्या चातुर्मास चालू आहे, बरोबर ना? श्रावणानंतर दिवाळीपर्यंत आपल्याकडे हा चातुर्मास सुरू होतो आणि श्रावणापासून सुरू झालं की सणवाराबरोबरच काही बंधनं पण येतात। बंधनं आली की प्रश्न येतात, कुणाचे? नवीन पिढीचे। हे असं का, ते तसं का, हे कशाला करायला पाहिजे, ते कशाला करायला पाहिजे, हे सगळ्यातनं तुम्ही पण जात असाल। आणि एकूणच सणवार म्हणून नाही, सध्याची पिढी ही खूप सजग आहे आणि त्यामुळे त्यांचे खूप प्रश्न असतात ज्यांना आपल्याला संयुक्तिक उत्तरं द्यावी लागतात। तर या विषयावरची माझी ही कविता। सध्याचं युग काय म्हणायला पाहिजे? गुगल युग। बघा कशी वाटते। आणि अर्थात माझ्या कविता आवडत असतील तर माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा कशी वाटते गुगल युग। सध्याची पिढी तरुण मुलं, सध्याची पिढी तरुण मुलं फार हुशार, चौकस आहेत, बुद्धी प्रामाण्यवादी आणि तर्काला धरून आहेत। त्यांना असतात खूप सारे प्रश्न, त्यांना असतात खूप सारे प्रश्न, लागतात संदर्भासहित उत्तरं। सकारण स्पष्टीकरण पटलं नाही तर त्यांना जे वाटेल तेच खरं। त्यांच्या हाताशी आहेत अनेक पर्याय, बरोबर ना? त्यांच्या हाताशी आहेत अनेक पर्याय, गुगल, YouTube आणि काय काय। प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून चर्चा करतात, वाद घालतात आणि काय? त्यांचा असतो विश्वास त्यांच्या गृहीतकांवर। ऐकत नाहीत सहजी काही सांगण्याखातर। देव, धर्म, समानता, सहिष्णुता त्यांचे विचार पक्के असतात। देव, धर्म, समानता, सहिष्णुता त्यांचे विचार पक्के असतात। मानवता हाच त्यांचा धर्म, तडजोडीला तयार नसतात। सहिष्णू असणं म्हणजे सर्व धर्मांना समान न्याय। दुसऱ्याचा आदर करताना स्वतःचा मान बाजूला ठेवाल काय? देव, धर्म, वैयक्तिक मुद्दा, देव, धर्म, वैयक्तिक मुद्दा एकदम मान्य असावे, पण जगण्याला शिस्त असावी, यात दुमत नसावे। समानता, समानता म्हणजे स्पर्धा नव्हे, स्त्री पुरुष एक समान। प्रत्येकाने स्वत्व तत्व जपावे, एकमेकांचा ठेवावा सन्मान। त्यांचे विचार युक्तिवाद खोडणं जरा अवघडच होऊन बसतं। त्यांचे विचार युक्तिवाद खोडणं जरा अवघड होऊन जातं की आपल्यालाच सलगवार माहित कमी असतं। अनेक गोष्टी आता आपण सुद्धा घासून घेतल्या पाहिजे, अनेक गोष्टी आता आपण घासून घेतल्या पाहिजे। त्यांच्याशी प्रतिवाद घालताना आपण पण तयारीत पाहिजे। आपणच कुठे कमी पडलो विनाकारण मनात येऊन गेलं, आपणच कुठे कमी पडलो विनाकारण मनात येऊन गेलं। आपण ऐकलं कायम मोठ्यांचं, म्हणून आपलं काय राहिलं? हळूहळू समजत गेला गर्भितार्थ, हळूहळू समजत गेला गर्भितार्थ। अनुभवाची मिळता जोड, पटत गेल्या जुन्याच गोष्टी, पटत गेल्या जुन्याच गोष्टी। वादविवादाची नव्हतीच खोड, पण होता संयम आणि विश्वास, पण होता संयम आणि विश्वास। खात्री होती मोठ्यांबद्दल, त्यांच्या शब्दाला होता मान। बोलणं त्यांचं म्हणजे नव्हती अद्दल। संतत्व नाही मठात वा विद्येत, संतत्व नाही मठात वा विद्येत,
तिथे स्वानुभव पाहिजे. अनुभव शब्द सिद्ध करण्यासाठी अभ्यासाची साथ पाहिजे. 2 पिढ्यात देखील म्हणे आता 4 वर्षांचेच उरले अंतर. 2 पिढ्यात देखील आता म्हणे 4 वर्षांचेच उरले अंतर. पुढच्यास खो देऊन पुढे यायला मागचा कायमच उत्सुक निरंतर. आपणच दिले त्यांना धैर्य, प्रोत्साहन, प्रश्न, उत्सुकता शमवण्यासाठी. आता आहे खरी सत्व परीक्षा जागतिक, धार्मिक, तात्विक चर्चेसाठी. आवाज वाढवून आता मुद्दा गळी उतरवता येत नाही. आवाज वाढवून आता मुद्दा गळी उतरवता येत नाही. बुद्धीला युक्तीची जोड नसेल तर बुद्धिभेद करता येत नाही. शिकतील ते जगाच्या सारीपाटावर चढ अवघड उतार तीव्र जाणवल्यावर. तोवर आपणही होऊ तयार त्यांच्या अनेक सडेतोड मुद्द्यांवर. त्यांना पटेल असे उत्तर पुराव्यासह हवे तयार. तरच ऐकते तरुण पिढी आधीच्या पिढीचा विचार. बरोबर ना? धन्यवाद.